पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहूया। मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मध्य मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचण्यास देखील सुरुवात झालेली आहे। मध्य मुंबईतल्या दादर पूर्व, सायन, गांधी मार्केट, माटुंगा पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर आता पाणी साचतंय। मुंबई शहर आणि उपनगरांसह आजूबाजूच्या परिसरात म्हणजेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागांमध्ये सुद्धा पावसाची सध्या दमदार बॅटिंग सुरू आहे। या पावसामुळे रस्ते वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। मुंबईमध्ये पुढचे 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार आहे। हवामान खात्याने या संदर्भातली माहिती जारी केली आहे। मध्यरात्रीपासूनच मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचतंय। सकाळी 5:30 पर्यंत दक्षिण मुंबईत 51.8 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांमध्ये 27 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अल्पेश, मुंबई शहर उपनगरांसोबतच ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसाचा जोर दिसतोय। मध्य मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी देखील साचल्याची माहिती मिळते। अल्पेश, काय? मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादर हिंदू कॉलनी परिसरामध्ये आहे। दादर हिंदू कॉलनी परिसरामध्ये देखील आपण पाहिलं तर सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। गांधी मार्केट असेल, सायन माटुंगा पोलीस स्टेशन असेल, दादर हिंदमाता असेल, या मध्य मुंबईमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्याने कालच 24 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसारच आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये पाऊस पडतोय। तसेच आसपासच्या डोंबिवली असेल, कल्याण असेल, पालघर असेल या परिसरामध्ये देखील पावसाची संततधार ही सुरूच आहे। आपण पाहिलं तर मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता रस्ते वाहतूक आहे ती देखील संत गतीने सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मुंबईची लोकल वाहिनी ह्याच्यावर देखील याचा काहीसा परिणाम सध्या जाणवतोय। लोकल या सध्या काही मिनिटांना उशिराने आहेत। यामध्ये मध्य रेल्वे असेल, हार्बर असेल, वेस्टर्न असेल, या सध्या काही मिनिटांनी उशिराने धावत आहेत। सकाळची वेळ आहे, चाकरमानी कामासाठी निघालेले आहेत आणि त्यामध्ये पावसाची ही संततधार सुरू असल्यानं पावसातून वाट काढत मुंबईकर हे आपल्या कार्यालयात जाताना आपल्याला पाहायला मिळतात। हवामान विभागाने आपण पाहिलं तर पुढे 2 ते 3 तास असाच पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला आहे। आज कमाल आणि किमान तापमान हे 25 ते 29 सेल्सिअस असेल असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। अजिंक्य, ठीक आहे अल्पेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि या पावसासंदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्याने जाणून घेणारच आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।